देवजी सगळा खाल्ला नसतं देवजी भावांना बोलत नको बाबा नसते तर आम्ही जेवण करतो येऊन येऊन काय करतात काय करतात नुसते काय करतात नंतर तीनची देव तुझ्यावरतीच असतं म्हणा तुका काही पाठवू नये ना तुमचा कोणी सांगल्या नो असा मग असं म्हणजे मी बघतोय सगळ्या गोष्टी तुका काही गेला तरी अचानक त्याला मुरडे होय की नाही देवजी भावाची एकदम नाव लयच आवडत लयच आवडत नजर त्यांची लय वाईट हो मला त्यांच्या पाठ्यावर जायचं नाही आपण बोलायला जायचं आता त्यांच्याकडे काय कार्यक्रम असेल तर मी बाबा जाऊच नाही तुका पाठवतेच नाही जाऊचंय ना काहीतरी कारण सांगा अडचण दिली नाही तर काहीतरी सांगा माझ्या बारक्यावर बघून ना लक्ष ठेव तू अभ्यास बिभ्यास घेतला ना सगळं अभ्यास होईत टीव्ही लावून बसला आम्ही सगळा पुरा केलो दोघांनी होय काय होईत का जेवलो 6:15 आणि 6:15 उठलो झोपलो पुन्हा काय आज वैतागली लोक ती हेमा ताई माझ्या पोटा घातला होता मग त्याच्यात काय गडबड आहे काय गडबड आहे आवडली काम बाजूला भारतात काहीतरी चालू असतं त्याच्यात वाढतं त्याच्यात विषयच नाही त्याचा धंदो कायच नाही त्या काय करता माहिती रेड कार्ड सोडले त्या खाली रोवला मोबाईलवर हो ह्याच्यावरती त्या व्हॉट्सअप वरती आमच्या काळीत त्या महिलाला तडेच असताना मोबाईल घेऊन बघूचा तुका उद्या घेऊन बघ नुसती मोबाईल मरण किसान किचून किचून गेले माझे वाहन मागं बसवल्याने आढळल्यावर तीच गो काय किस्त ना तुया संपत्यात बरं किस्त मागं चढवलं फुलवलं किस्त 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 आणि पाठीमुळे बघतोय ती वहिनी आडळ बंद करून कशाने मारता आता माझी माझ्या हालत मी जाऊचंय ना बाबा काम करू अगो तुझ्यामुळे ह्या ना होता उषा वहिनी ना होती ती का बाबा अशी बेलदारा सारखी नुसती हडे फिरता काय म्हणता ऐकता कोण बोललं का छक तुला अंगार येतात कोण बोलतात ती का कोण बोलत काय बाबा ऐकला ती सासू ही वरची हो माहिती आहे नवीन लग्न आता नुकतंच जाते ना मग सगळ्यांची नाव आहे ना नाही ती काय ते म्हणत रुपल्याची आहोत हो तुमचं बाबा नुसती काय गाडीच ठेवली ना नुसती त्याच्यात घाल त्याच्यात नको घालू इतक्यात कसं घालतो सगळ्यांका बसू मसाला आपणच घालताना म्हणतात तिखट झाला तूच घातलं म्हणून बबल्या तूच घातलं म्हणून स्वतः घालतं मी बघले बाजूस काय बोलतो असं नुसतं चालतं म्हणाल मी तुला सांगतोय असल्या वानगडी तुया पडा नको म्हणाल तरी पण तिथे जातोय झळक्यासारख्या येता या कसं शेजारी जाऊचा लागतं ना हो नाही गेलं तर आमच्या पोरग्यांचा उद्या हळद बिळत असतं कोण येताला सांगा येतं येत का बरोबर की ना हो सासरे बाबा माझ्या लय देव माणूस बरे बिचारी हा खा माझ्या मी होतो आता काय करूया अशी गेलाय ना मग घोटभर चाय दे बरोबर हो पण साखर कमी घातल्याने विषय मेन आपला सगळे जमिनीचे प्लॉटिंग सगळा करूचा होईल हो मी तर तुमचं सांगत होतो माहिती ऐकला ती अनन्या वहिनी त्यांनी एक प्लॉट घेतले वर्षी साईडला मी पण म्हणतो आपले पण थोडस काहीतरी जमीन घेऊया उद्या काय ना पाठवतो एखादं प्लॉट बी काहीतरी जमीन घेऊन घेऊया पुढे पाठी काहीतरी करून गावलं तर गावला आता काय काय डेव्हलप होता ना म्हणून सगळ्यात डेव्हलप तुम्ही होय होय म्हणतात आणि उठसून दारू खातात सकाळी संध्याकाळ होय 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 त्या सकाळी हाणलात पैसे वाचू होय ना थोडे थोडे आता काय जेवढे सगळे पैसे असे थप्पी मारून तुका जमीन आता देत आहे की नाही ती घेऊन बघ हाय हो खरं गो मग असं काय बाबू बाबू लय जुनाच ना मग मागा माहिती ना असा तुमच्याकडे बँक बॅलन्स हो दाखवते तुका नंतर आपण काय करूया नंतर मध्ये कधी रात्री दाखवतो ऐका आपण काय करूया आपण घराकडे जाऊन येऊया मला काय नंतर ते प्लॉटिंग मला येत आले त्याच्यानंतर आपण ती मोदी बिंदी करून घ्या बरोबर सगळा करून घेऊया माझी
माझ्या नंबर दिला नाही काय त्यावर्षी मी त्यांना फोन केलेला आहे ते भावाची फोनवर मस्त बोला होते हो मी त्यांना विचारलं आमका जरा 2-4 गुंठे जमीन हवी होती आमची जास्त काय मोठ्या बजेट नाही हा जराशी जमीन घेऊन घर बांधूचं होतं एवढं सांगलं तर ते मला बोलले तुम्ही येवा आमच्या ऑफिसमध्ये असं बोलले मग ते आपण जाऊया ना नंतर ऑफिस मध्ये त्यांच्या जाऊया हो नंतर आपण जाऊया आपण जाऊन येऊया घरी मग आम्ही जाऊया ऑफिसला जाऊया हो 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 चालेल चालेल मग मी अशीच येऊ साडी नेसायला पाहिजे नाही नाही नको नको चालेल ना हो हा, चालेल. हो चालेल चालेल